मला झाला डबल कुटाणा. काय झालं ते तुम्हाला मी नंतर सांगते. तर आज आहे तो खास दिवस. मी तुम्हाला सांगितलं होतं गेलेल्या ब्लॉगमध्ये. तर आम्ही खास दिवसासाठी शॉपिंग केली. तर चला. हॅलो नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज मला परत डबल कुटाणा झाला. तो म्हणजे कसा, तर मी अगोदर सगळी साफसफाई स्वच्छ करून घेतली होती. भिंत पण छान मी अगोदर घासून घेतली आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेतले होते. सगळे डबे ते घासून घेतले होते. पण आज झालं असं की आमच्या घरी पित्र म्हणजे माझ्या आजच सासऱ्याला जीव घातलं होतं. त्यामुळं मला परत एकदा साफसफाई करायला लावली. सांगितली होती जे मोठं सांगतात ते आपल्याला ऐकावं लागतं, तर ते आपल्या भल्यासाठी सांगतात. तर मला बोलले होते तुझ्या घरी पित्र जीव घातलेत ना, तर तू गोमूत्र टाकून फक्त भिंती ते साफ करून घेतले आणि गोमूत्र शिंपडून दे, एवढं काही नसतं. तर ठीक आहे म्हणलं, दुसऱ्यांनी सांगितलं आपल्या भल्यासाठी तर आपण ऐकावं पण लागतं. तर ते ठीक आहे म्हणलं. तर इथं मी भिंती ते साफ स्वच्छ पुसून घेतल्या. मंदिर पण मी अगोदर सगळं स्वच्छ पुसून घेतलं होतं. फक्त परत एकदा गोमूत्राच्या हाताने पुसून घेतलं होतं. त्यातलं सगळं साहित्य, पुस्तकं जे काही होतं माझं ते पण स्वच्छ पुसून घेतलं आणि त्या मंदिरामध्ये ठेवून दिलं, म्हणजे मंदिराच्या ड्रॉवरमध्ये. तर ही साडी मी घेतली होती. माझ्याकडे व्हाईट कलरची साडी नव्हती आणि पहिलाच कलर व्हाईट आला होता. तर म्हणलं ठीक आहे जाऊ द्या. तर लाडक्या भावाचे पण पैसे आले होते. तर म्हणलं चला शॉपिंग करून घेऊया. तर इथं बघा मी छान अशी साडी घेतली होती. कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर मग माझी तयारी करून घेतली. नंतर मला आज गट बसवायचं होतं आज, त्यासाठी तर मी गट आणला होता. तर ते स्वच्छ अगोदर धुवून घेतला. तर अशा प्रकारे मी ती सगळी पूजा मांडून घेतली. तर आज पहिली माळ होती नागिनीच्या पाण्याची आणि आजचा रंग होता पांढरा. तर ठीक आहे, इथे मी पूजा ती मांडून घेतली. आणि आज संध्याकाळी बड्डे होता त्या माझ्या मोठ्या मुलीचा म्हणजे देविकाचा. तर त्यासाठी मी तर सगळ्यांना चहा बनवला होता. आज उपवास पण होता. म्हटलं महिलांसाठी काय द्यावं, तर त्यासाठी मी तर चहा बनवला होता सगळ्यांसाठी. आणि मुलांसाठी काहीतरी कुरकुरे आणले होते. तर ठीक आहे, इथं आमचं बड्डे सेलिब्रेशन झालं. तर अशा प्रकारे आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं. आणि मी देविकासाठी ड्रेस आणलं होतं दोघींसाठी. तर हे तिच्या मोठ्या मम्मीने पप्पाने घेतला होता. तिला असा ड्रेस पाहिजे होता. ते खूप दिवसापासून म्हणत होती मला बटरफ्लायचा ड्रेस पाहिजे. तर ठीक आहे, तिच्या मोठ्या मम्मीने पप्पांना आणला. मग नंतर बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर मग आज गरबा खेळायला जायचं होतं आम्हाला. तरी आम्हाला लई हौस आली होती. तर बघू शकता तिथं कधी पाणी साठलेलं होतं. तरी पण गेलो. अगोदर आम्ही देवीचं दर्शन केलं. तर बघू शकतात इथं देवीचं दर्शन आम्ही केलं आणि नंतर मग आम्ही गरबा खेळलो. तर खरंच खूप मजा येते. तर ठीक आहे, आजच्यासाठी फक्त एवढंच. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये.